रसिकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 रणसंग्राम या बांद्याच्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पाटेश्वर मैदानावर या ठिकाणी सुरू आहे, जो आयोजित केलेला आहे V4 IB कन्सल्टन्सी LLP या समूहाच्या माध्यमातून। या ठिकाणी एक दिग्गज नेत्रदीपक आणि अगदी रंगीत वातावरणात सजलेल्या ही एक भव्य दिवस स्पर्धा। विनंती असेल 25 ते 30 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त व्हायला पाहिजे, याबद्दलचं आपण या ठिकाणी निर्णय केलेला आहे। त्यामुळे पंचांकडे याबाबतची अधिकृत माहिती गेलेली आहे। करडी नजर असेल, मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे। रोख स्वरूपाची पारितोषिक बंड्या हरमलकर या ठिकाणी रेडी आहेत। चला विनंती करतोय मी लुजर संघ बांदा संघाच्या वतीने या ठिकाणी एका प्रतिनिधीने यायचं आहे। कॅप्टन बांदा आयुष नाईक या आपल्या संघासाठी 4400 रुपयाचं हे रोख पारितोषिक मान्यवर कक्षामधून दिलं जातंय। चौकार 2, षटकार 1 आणि 2 वेळा 2-2 हजार रुपयाचं विकेटचं पारितोषिक आयुष नाईक या। विनंती असेल आपल्याला मान्यवर कक्षामधून आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे। हॅलो, धन्यवाद। आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपण पाहतोय। सकाळच्या सत्रामध्ये माहुली क्रिकेटर तोरसे क्रिकेट संघाने मजल मारली आहे। त्याचबरोबर तनुज फायटर ओढावडे क्रिकेट संघ आणि गौरव स्पोर्ट क्रिकेट संघ आपण पाहतोय। चालू असलेला सामना हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना श्री बांदेश्वर शिरोडा विपक्ष त्रिशा स्पोर्ट आरोंदा, दोन तगडे क्रिकेट संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे आपण पाहतोय। एका बाजूने प्रथमतः टॉस विन झाला श्री बांदेश्वर शिरोडा क्रिकेट संघ। क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। बॉल सुजल जरा वॉल्यूम दे। त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाची सलामीची बिनीची जोडी मैदानावर पावलाच वावते आहे। त्याने क्रिकेटचा ढेरसारा अनुभव प्रत्येक ठिकाणी त्यानं आपलं नाव सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर गोवा राज्यात त्यानं आपल्या फलंदाजीने नाव गाजवलं। डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज अनुभवी खेळाडू आपण पाहतोय तो जॉन स्ट्राईकला। आणि हल्लीच्या क्रिकेटमध्ये सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळत आहे। उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची बहुतेक अनेक प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ख्याती कीर्ती तो कुशल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल गावडे सज्ज झालाय। पहिला चेंडू थोडासा ठिकाणी स्लॉट मध्ये टाकलेला जॉनच्या बॅटमधून निघालेला फटका नितेश लोणे चेंडूपर्यंत पोहोचतोय। परतीची फेक करेपर्यंत दुहेरी धावसंख्येची लहर ही सहजासहजी त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाचा श्री गणेशा होतोय धावफलकावर 2 धावा धावफलकावर। नॉन स्ट्राईकला कुशल पेडणेकर आपण पाहतोय। जॉननं सुरुवात केली आहे। गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला श्री औष्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता। पंचांनी 2 हात समांतर केले आहेत। अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 1 या धावसंख्येनं 3 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय। धावा कशा येऊ 6 षटकांचा सामना आहे आणि या 6 षटकांमध्ये त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाला आडव्या बॅटने आपल्याला फटका बघायला मिळतो। क्षेत्ररक्षक वेगाने आलाय। परतीची फेक ही वाखाणण्याजोगी कुशलनं पॉपिंग क्रीज सोडलं होतं आणि त्यानंतर जॉनने सांगितले थांबायचं आहे, वेट केलंय, थांबलाय त्या ठिकाणी आणि मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय धावफलकावर। 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 3 धावा धावफलकावर। पुढे सरसाबत मोठा फटका, देखना फटका, अनेक मान्यवरांचा स्वागताचा फटका आपण पाहतोय आणि चेंडू 1 बाउन्स सीमा रेषाबाहेर 4 धावांसाठी। बघायला मिळाला पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर स्क्वेअर चेंडू, त्यानंतर निर्धाव चेंडू आपण बघितलाय आणि त्यानंतर चौकारासाठी फटका आहेत।
सांघिक धावपलकावर 7 धावा धावपलकावर आपण पाहतोय. श्रीजीतचा फटका टोलवायचा होता, इरादा होता, कारण डाव्या हाताच्या फलंदाजाला निखिल गावडेनं ब्रेक केला तो लेग ब्रेक बनला होता. बाहेरील चेंडू या मैदानावर खेळण्याचा त्याला प्रयत्न होता, पण इरादे संघ या मैदानावर 6 षटकात 50-55 झाल्या. मॅच अतिशय फाईट होईल मैदानावर. कोलवा टप्प्यात चेंडू हलक्या हाताने जमनी लगतचा लतेश साळगावकर स्क्रीनवर येतोय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 10 धावा धावपलकावर प्रति षटकात 10च्या सरासरीनं खेळावं. 60वे गाठावे इरादे पक्के केले सुरुवातीला त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघानं आणि जॉनच्या एका चौकाराच्या जोरावर पहिल्या एका सुंदर षटकाची सांगत आहोत. सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहे ती 10 धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झालाय आणि गोलंदाजीसाठी कोणाची वर्णी लागतात. देशवर शिरोडा क्रिकेट संघाच्या कोट्यातून सौरभ आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झालाय. 10 धावा धावपलकावर जॉन वैयक्तिक एका बाजूला पावनखिंड लढवतोय. वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर करतोय. स्वेरच्या स्वरूपात 1 धाव एकूण 10 धावा या धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आला. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं तो सज्ज होईल. तो सौरभ आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही क्रिकेट संघ तगडे क्रिकेट संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. जॉनला टॅप करायचं होतं. हलक्या हाताने 1 धाव चोरायची होती. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आहे सौरभनं. सांघिक धावपलकावर 10 धावा धावपलकावर प्रथम फलंदाजी करतोय त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघ. V4 IBSL चॅम्पियन ट्रॉफी 2025. श्रीजीतचा फटका वारंवार प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांपासून असफल राहतो. ज्यावेळी हे चेंडू बॅटला स्पर्श होतात त्यावेळी अनेक वेळा टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी हे फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आबाद नाहीतर बर्बाद अशा फटक्याचं विवरण जॉनच्या चेंडूफळीतून आपल्याला बघायला मिळत आहे. पुढे सरसावत हलक्या हाताने दिशा दिली आहे. घोषित स्वरूपात धावसंख्या चेंडू जाऊन विसावला जातोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर पुढे सरकलाय जो स्थिरावलेला धावपलक 11 धावा धावपलकावर. भव्य दिव्य असं आयोजन. कुठची स्पर्धा असो, कुठचाही कार्यक्रम असो, प्रत्येक स्पर्धेचे प्रत्येक कार्यक्रमाचे प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. त्या तमाम रसिकांचं V4 IBSL चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या माध्यमातून आजच्या अंतिम दिवशी हार्दिक हार्दिक स्वागत. आडव्या बॅटनं मोठा फटका फसलाय. सेफ हँड स्क्रीनवर आलाय. स्क्वेअर लेगचा सुंदर झेल त्यानं टिपलाय आणि पहिला गडी हा मात्र कुशल पेडणेकर 0. संघाचा कर्णधार सर सेनापती संघाची रन मशीन मैदानावर पावलास पावतोय. शुभम आरोंदेकर आपण पाहतोय. संघासाठी महत्त्वाची कामगिरी करावी लागेल. सौरभ नाईकला ज्या कामासाठी आणलं होतं ते काम त्यानं पूर्ण केलंय. संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा विस्फोटक खेळाडू 0 धावसंख्येवर कुशल माघारी परतलाय आणि संघाची रन मशीन, संघाचा आज ज्याच्याकडे कर्णधार पद तो शुभम आरोंदेकर आपण पाहतोय. हलक्या हाताने यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण बघितलाय. हलक्या हाताने एकेरी धावसंख्येनं स्वतःचं वैयक्तिक खातं खोललंय. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 12 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात तब्बल 10 धावा निघाल्या. एक चौका फटका आपल्याला बघायला मिळालाय आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारी सौरभ नाईकचे एक गडी बाद त्यानं केलाय.
आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता, पंचांकडे अवस्था अंपायर हे अपील आपण पाहतोय. पंचांनी सांगितलंय आणि जॉन पण सांगतोय थोडंसं पॅन्ट लाईट कारण ट्रॅकला लागून गेलाय चेंडू, पायावर लागून गेलाय चेंडू. ऑफ ब्रेक झालेला चेंडू बाहेर निघाला होता. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता कारण एक मोठा फटका पाहिजे आहे त्रिशा स्पोर्ट आरोंद क्रिकेट संघाला. या ठिकाणी धावफलक ठीकठाक करण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर फक्त 2 धावा खर्च करत 1 गडी बाद करत 3 चेंडू निर्धाव टाकत एका सुंदर षटकाची सांगत आहोत सौरभ नाईकच्या 12 धावा धावफलकावर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उभरता सितारा गोपाळ भट्टाच्या छत्रशाहीकडे गेल्या वर्षी अनेक मैदानात त्यांना अष्टपैलू कामगिरी करून गाजवली तो साहिल गाठवळ आपल्याला बघायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं तो सुरुवात करेल. समोर आहे संघाची रनमशीन शुभम आरोंदेकर. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने त्याने खेळून काढलाय. बहुतेक करून सचिन ठक्कर वेगानं स्क्रीनवर वाखाणणे जोग परतीची बेग सचिनची एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर. धावा कशा येवोत त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाला प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे आणि ती लाख मोलाची धाव कशोशीने घेण्याचा प्रयत्न हे दोन्ही खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. हलक्या हाताने या ठिकाणी चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडूंवर आक्रमण करायचं आहे. जॉनला माहिती आहेत या मैदानावर 36 चेंडूमध्ये 50 धावा जरी झाल्या तरी मॅच फायटिंग टोटल असेल, चॅलेंजिंग स्कोर असेल. त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाचा सांघिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मान्यवर कक्षेच्या एंड कडनं गोलंदाजी मार्कवर अजून एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उभरता सितारा आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडू आडव्या बॅटनं ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टोलवलाय. क्षेत्ररक्षक संघाचा कर्णधार दाजी दुर स्क्रीनवर आलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं मोठा फटका, आखून टप्प्याचा चेंडू, पण धावा किती मिळतील? फक्त 2 धावा या घोषित स्वरूपाच्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 17 पे खतरा कोणाला असेल? गोलंदाजावर एक मोठा फटका येईल, तो त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाची पोकळी भरून काढेल की प्रतिस्पर्धी संघ या मैदानावर साहिल गाठवळ कमबॅक करेल. मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. 17 पे खतरा हा मात्र फलंदाजाला होता, तो जॉन फर्नांडिसचा फसलेला फटका. ताकद अपूर्ण, आत्मविश्वास जास्त असा फटका आणि संघाचा मात्र तगडा खेळाडू, संघाचा सेनापती हा माघारी परतलाय. जॉन बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 13 धावा कडून माघारी परतलाय आणि नवीन खेळाडू मैदानावर अमित आपल्याला बघायला मिळतोय. अमित नाही घेणं बाकी आहे. बपन साळगावकर तगडे फटकेबाजी करणारा खेळाडू येणं बाकी आहे, पण सुरुवातीला पाया या ठिकाणी मात्र मजबूत करावा लागेल. जॉननं सुरुवात सुंदर केली होती मैदानावर, सन्मानजनक क्रिकेट, एकेरी दुहेरी धावसंख्या, त्यानंतर कमबॅक केलं सौरभ नाईकनं आणि महत्वाचा गडी मात्र बाद केलाय तो मात्र साहिलनं. 17 धावा धावफलकावर अमित सज्ज झालाय. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. हलक्या हाताने घेऊन काढला, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. परतीची फेक डायरेक्ट हिट करण्यासाठी होती, नितेशशी थोडासा थांबला आणि संत गतीने परतीची फेक येईपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये अमित सुरक्षित पोहोचतोय.
3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटक 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. उर्वरितचे 18 चेंडू या स्लॉक ओव्हरला त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघ या मैदानावर फटकेबाजी दे धनाधन फटकेबाजी करेल. गोलंदाजांवर हाबी येऊन मैदानामध्ये खेळेल की गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघासमोर जे कडवा मारा हा सुरुवातीपासून केलाय तो कडवा मारा वर चष्मा राखत तसाच असेल. श्री बांदेश्वर शिरोडा क्रिकेट संघ 40-45 धावसंख्येवर रोकेल की प्रतिस्पर्धी संघ 60वी गाठेल हे सांगण्यासाठी एक सुंदर आवाज ऐकूया. सावंतवाडी तालुक्यातील सुंदर मराठीचा आणि बुलंद आवाज सर गुरु चिटणीस. फलंदाजी करणाऱ्या संघानं अर्थात त्रिशा स्पोर्ट्स आरोंदा संघानं अण्णा पाटकर जे बांद्याचे रहिवासी आहेत त्यांच्या मालकीचा संघ तर क्षेत्ररक्षण जो करतोय तो श्री मकरंद तोरसकर यांच्या मालकीचा संघ. दोन्ही संघांचे मालक हे जरी बांद्यातले असले तरी एक संघ आहे आरोंदाचा, दुसरा संघ आहे तो अर्थात शिरोड्याचा. आणि पुढच्या प्रयत्नात कव्हर ड्राईव्हचा एक देखणा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा फटका जातोय सीमापार 4 धावांसाठी. लागोपाठच्या चेंडूवरती एक चौकार. एकंदरीत या दोन चेंडू मागे तब्बल 10 धावा या ठिकाणी कुठला जात आहेत. समीकरण ठीकठाक होत आहे. 28 धावांपर्यंत मजल मारली आहे धावसंख्येची. ती प्रथम फलंदाजी करताना त्रिशा स्पोर्ट्सनं पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर. बॅटची टो एंड लागले. जर बॅटच्या मिडलला चेंडू लागला असता तर पुन्हा एकदा षटकाराची मोहर ही नक्कीच होती. परंतु क्रिकेट हो या प्यार, टायमिंग का बडा महत्व है. तो टायमिंग या ठिकाणी अचूक साधता आलं नाही आणि परिणामी केवळ एकेरी धावावरती एकंदरीत समाधान मानावं लागलंय. एकंदरीत 29 धावा या एका धावेच्या जोरावरती स्ट्राईक रोटेट होते. शुभम आरोंदेकर स्ट्राईकला गेलाय. शुभमना फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दिसतोय, त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे, परतीची फेक केली जात आहे. तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानत संघाची धावसंख्या ही 30 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले. 4थ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावर हा प्रगती पथावरते. अजूनही बॅटिंग चॉईस पॉवर प्ले या षटकाचा खेळ असेल शिल्लक, त्यामुळे नक्कीच एक चॅलेंजिंग ओव्हर असेल. आणि हा मारलाय फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका घोषितच्या सत्रातला. मला वाटतं हेच षटक हे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आहे. त्यामुळे या षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न आरोंदा संघ, त्रिशा स्पोर्ट्स आरोंदा संघ करताना दिसतोय. आणि एकंदरीत आमचे गुणलेखक क्षितिज भोगटे आम्हाला सांगतात की या षटकात तब्बल 13 धावा कुठल्या जात आहेत आणि एकंदरीत 4 षटकांचा मैदानावरती खेळ हा समाप्त होतोय. 31 धावा धावफलकावरती एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी धावसंख्या उभारली आहे ती त्रिशा स्पोर्ट्स आरोंदा संघानं शिरोडा संघाविरुद्ध. अजून एक मजा या स्पर्धेच्या निमित्तानं आज प्रेक्षक सुद्धा खुश आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन खेळाडू सुद्धा खुश, कारण V4 IB कन्सल्टन्सी LLPच्या माध्यमातून प्रत्येक चौकार षटकार बळींची हॅट्रिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी एकापेक्षा एक दर्जेदार पारितोषिकांची खैरात या समूहाच्या माध्यमातून होते. ही सुद्धा एक खेळाडूंसाठी
त्यांच्यासाठी पर्वणीचा आहे. नक्कीच या समूहासाठी खरं तर मी म्हणेन एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया, कारण असं दातृत्व नक्कीच हे दाखवणं म्हणतं, कारण पैसे सगळ्यांकडे असतात परंतु ते खर्च करावे लागतात आणि जो खर्च करतो त्यालाच खऱ्या अर्थानं या ठिकाणी समाजामध्ये देखील एक स्थान मोठं आणि खर्च देखील केलाय बघा एक चांगल्या या ठिकाणी क्रिकेटच्या या उत्सवासाठी. 5व्या षटकाला मैदानावरती सुरुवात झाली. पहिला चेंडू पुन्हा एकदा बॅटचा टो एंड, चेंडू जातोय मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. प्रवीण आलाय गोलंदाजीच्या मोर्चावरती, वैयक्तिक कोणातलं पहिलं संघातर्फे 5वं षटक घेऊन आणि प्रवीणचा पहिला चेंडू एकंदरीत ज्याची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती. खोदून काढलेला फटका, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका, लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव तर येईल आणि एकेरी धावेवरती समाधान. थ्रो केला जातो, थोडासा खराब थ्रो पण तो ठीकठाक बॅकअप त्या ठिकाणी दिसतंय ते गोपाळ बटा याचं. एकंदरीत 32 धावा, मी म्हणेन नक्कीच 50 धावा जरी या प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरोंदा संघानं जमवल्या ना तर एक अटीतटीची लढत या मैदानावरती, चौथी क्वार्टर फायनलची ही लढत या दुपारच्या सत्रामध्ये ज्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक आलेत, क्रिकेट रसिक आलेत या मैदानावरती, या सर्व क्रिकेट रसिकांची पारणं फेडणारी लढत या मैदानावरती नक्कीच होईल. आणि पुढच्या प्रयत्नात एक शॉर्ट आर्म पुलचा फटका शुभम आरोंदेकरचा थेट गेलाय डीप मिड विकेट वरती उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिसरा धक्का बसतोय आणि आता जशी आपण आतुरतेने वाट पाहतोय तो मोठे मोठे फटके खेळण्यासाठी जो ओळखला जातोय तो सिंधुदुर्ग स्तरावरील अजून एक नावाजलेला फलंदाज पप्पन साळगावकर याची मैदानामध्ये वर्णी लागते. तोपर्यंत वळूया डीजे सुजलकडे. जिथं दान देण्याची कुवत असते तिथे संपत्तीची कमी नसते, परंतु अशा प्रकारची वृत्ती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी माणुसकीची शिकवण असते. मी म्हणेन हे जे त्रिकूट आहे, अगदी सुनीलजी नाईक असतील, सागरजी हरमलकर असतील किंवा या ठिकाणी सन्माननीय सुधीरजी नाईक असतील आणि त्यांचे समस्त साथीगण, एक जबरदस्त दातृत्व म्हणेन आणि त्या दातृत्वातून कुठंतरी या ठिकाणी एक छान सुंदर स्पर्धा, एक नीटनेटकं आयोजन या मैदानावर आपण अनुभवतो. नक्कीच ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. गेले 4 दिवस आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस अगदी सुरळीतपणे एक चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. नक्कीच या सगळं मान्यवर मंडळीचा पुन्हा एकदा जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. जरा फलंदाजीच्या मोर्चावरती पपन साळगावकर आलाय, एक विस्फोटक फलंदाज म्हणून जो ओळखला जातो, मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. V4 IB कन्सल्टन्सी LLP कडून नितीन नाईक यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अमजदजी ते पारितोषिक देतील नितीन नाईक यांना. धावसंख्या 33 धावा, 3 गडी मोबदल्यात. 5व्या षटकाचा एकंदरीत खेळ चुके मैदानावर हा प्रगतीपथावर. माजी उपसरपंच बांदा गावचे सन्मान्य बाळूजी सावंत यांचं देखील मैदान परिसरामध्ये होतंय आगमन. बाळूजी सावंत सर, आपल्याला मी विनंती करेन आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 33 धावा धावसंख्येला निश्चितपणे रोख लावली आहे. धावसंख्येला रोधा लावलाय जरूर. 33 धावा धावफलकावर पपनचा प्रयत्न एकंदरीत बघतोय आपण. स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला फटका, केवळ एकेरी धावेवरती त्याला मानावं लागलंय ते समाधान. 34 अशी धावसंख्या या एका धावेच्या जोरावरती. एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा एकंदरीत खेळ चुके या मैदानावरती हा प्रगतीपथावरती. आता मात्र शेवटच्या षटकात गिअर शिफ्ट करावे लागतील, टॉप गिअर वाली फलंदाजी करावी लागेल, कारण तगडा संघ प्रतिस्पर्धी संघ म्हणून या मैदानावरती खेळतोय आणि या तगड्या संघाविरुद्ध आव्हान उभारायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. तो हा मोठा फटका प्रवीणच्या गोलंदाजी विरुद्ध V4 IBCL षटकार निघतोय तो अमितच्या बॅटमधून.
30 धावांपर्यंत मजल मारले आहे. शेवटचे षटक मला वाटतं रोहन लोणे घेऊन येतोय मैदानावरती. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे शेवटचं अर्थात 6वं षटक. आणि या षटकात मी म्हणेन नितीन नाईक सर जर 10 धावा जरी आल्या ना तरी 50 धावा या ठिकाणी सहज गतीनं पूर्ण करू शकेल त्रिशा स्पोर्ट आरोंदाचा संघ. आणि त्यानंतर दुसऱ्या डावात या धावांचा पाठलाग करताना श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाला पाहणं नक्कीच तमाम क्रिकेट रसिकांची डोळ्यांची पारणं फेडणार असेल. पुढच्या प्रयत्नात एकंदरीत पहिला चेंडू त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका गेलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. थोडासा फंबल झाला होता क्षेत्ररक्षक मला वाटतं साहिल घाटवळ. परंतु दुसरी धाव घेण्याची जोखीम या ठिकाणी पत्करत नाहीयेत हे आरोंदा संघाचे खेळाडू. पपननं या ठिकाणी केलंय काय? पपननं केलंय की अमित जो आत्मविश्वासानं खेळतोय, ज्याच्या बॅट मधून या सामन्यामध्ये आपण 2 उत्तुंग षटकार बघितले आणि एक चौकार बघितला, त्याला त्यानं स्ट्राईक दिली आहे. राहिलेल्या या डावाचा विचार करायला गेला तर अजून 5 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू बिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं केवळ घोषित स्वरूपातल्या 2 धावांसाठी. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जी रिबीन आहे पिवळ्या कलरची, त्या रिबीनच्या वरून जर चेंडू गेला असता तर नक्कीच हा फटका षटकारामध्ये रूपांतरित झाला असता. परंतु रिबीनच्या खाली लागल्यामुळे चेंडूला फक्त या फटक्याचा या ठिकाणी निर्णय हा पंचांनी केलाय तो केवळ 2 धावांचा. धावसंख्या बघता बघता 43 वर येऊन पोहोचले. 4 चेंडूंचा अजून एक खेळ असेल शिल्लक. 43 धावा धाव फलकावरती लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं YouTube लाईव्ह जरी ही स्पर्धा असेल, घर बसल्या या ठिकाणी tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहण्याची जरी संधी जरी असली तरी काय सामना आहे बघा. हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. मारलाय फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं. अक्षय घाटवळ झेल घेण्याच्या प्रयत्नात सफॅन खेळी समाप्त झाली आहे. अमितची मोठा हादरा बिग फिश या ठिकाणी फसतोय. 4था हादरा बसतोय संघाला. संघाची धावसंख्या 43 डीजे. अजून एक आरोंदा गावचा तगडा फलंदाज, अजून एक आरोंदा गावचा एक अष्टपैलू खेळाडू. मी पहिल्यांदाच म्हटलं की दोन्ही संघ जे आता हा सामना खेळतायत या दोन्ही संघात दिग्गज अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. एक अष्टपैलू खेळाडू माघारी परतल्यानंतर त्याची जागा देखील दुसरा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच दर्जाचा या ठिकाणी खेळाडू त्याची जागा घेतोय मैदानावर. अभि साळगावकर येतोय मैदानावरती स्ट्राईक एंड वरती सामना करेन रोहन लोणेचा. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. एक मी म्हणतोय अभि साळगावकर कडनं एक संधी हुकली आहे जरूर. एक आखूड टप्पाचा चेंडू होता, त्याच्यावरती जर टायमिंग साधत एक फटका खेळला असता अभि तर नक्कीच या फटक्यावरती षटकाराची मोहर तो लावू शकला असता. परंतु पुन्हा एकदा त्याचा प्रयत्न व्यर्थ ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू पपननं काय केलंय बघा. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. कारण पपनला माहिती आहे की निर्णायक मला वाटतं केवळ एका चेंडूचा खेळ उदी आहे. 44 धावा झाल्यात. या शेवटच्या चेंडूवरती माझ्या बॅट मध्ये जी क्षमता आहे तो षटकार ठोकण्याची, संघाला 50 धावांचा टप्पा गाठून देण्याचे. या इराद्यानं पपन तर स्ट्राईक वरती आलाय. प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज रोहन देखील सज्ज झालाय. बघूया या शेवटच्या चेंडूवरती पपन षटकार लगावेल का. पपननं जोरदार प्रयत्न तर केलाय जरूर, परंतु तेवढंच त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल ते रोहन लोणे याचं. शेवटच्या षटकात या हाणामारीच्या षटकात फक्त 4च धावा रोहननं खर्ची घातल्यात आणि जो धावफलक असं वाटलं होतं की 50 धावांचा टप्पा अगदी सहजगतीनं पार करेल, तो धावफलक 44 धावांच्या पर्यंत रोखून ठेवत 45 धावांचं एक चॅलेंजिंग टोटल या ठिकाणी उभारलंय. ते अर्थात आरोंदा त्रिशा स्पोर्ट्स अण्णा पाटकर यांच्या मालकीच्या त्रिशा स्पोर्ट आरोंदा संघानं. आता मात्र 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. 45 धावांचा पाठलाग मकरंदजी तोरसकर यांच्या मालकीचा असलेला श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघ कशा पद्धतीने या ठिकाणी करेल
हे नक्कीच काही वेळातच स्पष्ट होईल कोणता संघ ठरेल। एका बाजूला सावंतवाडी तालुक्यातील एक दर्जेदार संघ, दुसऱ्या बाजूला वेंगुर्ले तालुक्यातील एक दर्जेदार संघ। सावंतवाडी आणि वेंगुर्ला या शेजारच्या दोन तालुक्यातली ही लढाई कोणता संघ या ठिकाणी जिंकेल हे देखील या ठिकाणी स्पष्ट होईल। काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये घेऊन जातोय समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा वेळ आहे ती बदलायची। आमचे मार्गदर्शक, आमचे साथीदार नितीन नाईक सर यांना मी विनंती करतो की पुढच्या डावाची सुरुवात आपण करावी आणि काही वेळाकरता मी गुरुचिटणीस समालोचन कक्षातून आपण सर्वांची रजा घेतोय। धन्यवाद। मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांची मांदी आली। माध्यम आहे V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025। V4 IB कन्सल्टन्सी LLP च्या माध्यमातून या ठिकाणी आपण सगळेजण जोडलेलो आहोत। आज आदित्य बिर्ला ग्रुप पुणे सन्माननीय सावंतवाडीतील क्रीडा रसिक सुद्धा tenniscricket.in या माध्यमातून आमच्याशी लाईव्ह जोडलेले आहेत। त्याचबरोबर बरेचसे क्रीडा रसिक जे सावंतवाडीवरनं या ठिकाणी प्रत्यक्ष या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या मैदानावर उपस्थित आहेत। गुरुजी पेडणेकर, SCP अमोल, सगळीच बरीचशी मंडळी आहेत। आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा या मैदानावर मनपूर्वक स्वागत। चेंडू आणि चेंडू फळीचा हा रणसंग्राम, क्रिकेटचं हे द्वंद्व युद्ध, या ठिकाणी तब्बल हा 5 दिवसांचा ऐतिहासिक प्रवास। बऱ्याच कालखंडानंतर ज्या मैदानावर खऱ्या अर्थानं दिग्गज खेळाडूंनी आपला खेळ साकारला, एक उत्कृष्ट दर्जाचे लौकिक प्राप्त असे खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्याला, गोवा राज्याला किंवा त्याही पलीकडे जाऊन या ठिकाणी कर्नाटक मधून सुद्धा काही निवडक खेळाडू या मैदानावर आपला खेळ दाखवून गेले। प्रत्येकालाच खेळायला आवडतं असंच हे मैदान, बांद्याचं पाटेश्वर मैदान। आणि त्याच मैदानावर बऱ्याच कालखंडानंतर मी म्हणेन सुनीलजी नाईक, सागरजी हरमलकर आणि सन्माननीय सुधीरजी नाईक या त्रिकुटानं खऱ्या अर्थानं ही एक पुन्हा एकदा संधी आणून दिली आणि एका छान सुंदर क्रीडा स्पर्धेचं आयोजन या मैदानावर होतंय। अगदी बुधवारी सुरू झालेला प्रवास कळत नकळत कधी 5 दिवस गेले। मी म्हणेन प्रत्येक विभागावर एक वेगळी विशिष्ट प्रकारची या त्रिकुटाची करडी नजर होती। प्रत्येक विभागात एक दर्जेदार कामगिरी व्हावी यासाठी प्रत्येक विभागावर एक विशिष्ट प्रकारचं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं। मी त्यासाठी पुनश्च एकदा V4 IB कन्सल्टन्सी LLP या समस्त समूहाला खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देईन। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देईन। सामना जिंकण्यासाठी या महत्त्वपूर्ण सामन्यात 45 धावांची असेल आवश्यकता। सामना असेल अण्णा पाटकर यांच्या मालकीचा त्रिशा स्पोर्ट्स आरोंदा हा संघ, तर दुसऱ्या बाजूनं या 45 धावांचा पाठलाग तयार करण्यासाठी मकरंजी तोरसकर, बांदागावचे सुपुत्र, ज्यांनी अलीकडच्या मोसमात तब्बल 5 विजेते पदांवर आपला अधिकार गाजवला, आकर्षक चमचमणाऱ्या ट्रॉफीजचे मानकरी ठरले, त्यांच्या मालकीचा श्री बांदेश्वर 11 शिरोडा हा संघ। पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक मैदानावर सज्ज होतोय। गोलंदाज अनुभव संपन्न खेळाडू म्हणून ज्याची ख्याती कीर्ती तो आरोंदा गावचा सुपुत्र पपन साळगावकर सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर। पहिला चेंडू घेऊन जोरकस फटका, चेंडूचा प्रवास स्क्वेअर क्षेत्रामध्ये, इशारा येतोय पंचांचा 2 धावा। कॅप्टन कूल, कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून ज्याला संबोधलं गेलं, तो गोपाल बटा स्ट्राइक एंडच्या दिशेने दिसतोय, तर नॉन स्ट्राइक एंडला त्याचा साथीदार फलंदाज लतेश साळगावकर।
45 धावा विजयाचं लक्ष्य. आजच्या मैदानावर 88 धावांचा इतिहास सुद्धा आपण होडावड्या संघाच्या वतीनं बघितला. लो स्कोरिंगचा सामना बांदेश्वर या ठिकाणी बांदा स्पोर्ट्स संघाचा, गौरव स्पोर्ट्स संघाचा बघितला, जो अडेलीचा संघ निच्चांकी धावसंख्या 26 या धावसंख्येवर या ठिकाणी गारत जाताना सुद्धा बघितला. या मैदानावर खऱ्या अर्थानं या समस्त खेळाडूंचा कस पाहण्याची एक मिळालेली नामी संधी आणि मी म्हणेन त्या समस्त क्रीडा रसिकांना या निमित्तानं धन्यवाद द्यावे लागतील. खरं तर तुम्ही आहात म्हणून कुठंतरी या कार्यक्रमाला मजा आहे. एक छान सुंदर वातावरणात रंगलेला हा सोहळा आणि त्याचे तुम्ही आहात प्रत्यक्षदर्शी साथीदार आणि म्हणूनच पुनश्च एकदा तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या मैदानावर. चेंडू आणि चेंडू फळीच्या या रणसंग्रामात आजच्या दिवशीचा चौथा सामना. कधी या ठिकाणी चौथी इनिंग सुरू झाली समजली सुद्धा नाही. आता यातून या नॉकआउट स्टेज मधून आपल्याला 4 निवडक संघ मिळतील आणि त्यानंतर मग सुरू होईल प्रवास हा सेमीफायनलचा. पपन साळगावकर सज्ज, वैयक्तिक कोट्यामधील पहिलं, संघाच्या वतीनं षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं, अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन हा पुढील चेंडू गोपाल भटासाठी. चेंडू घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, चेंडू जाऊन पडतोय हातात. पहिला मोठा धक्का, पहिला मोठा मासा गायला लागतोय श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाचा. धक्का बसतोय धावसंख्या 2 धावफलकावर, एका गड्याच्या मोबदल्यात. शिरोडा संघ या 2 संघादरम्यानचा सामना. खर तर विजेते पदाचे प्रमुख दावेदार ज्यांना संबोधलं गेलं या स्पर्धेमध्ये त्या 2 संघांची ही लढत. सुंदर चेंडू, आत येणारा चेंडू, सन्मानजनक फटका सचिन टाकरचा. एका धावेने सहज या ठिकाणी धावफलक हलता ठेवतोय सचिन टाकर. स्वतःच्या धावसंख्येला सुरुवात करतोय. धावसंख्या धावफलकावर 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक सुंदर वातावरण. बऱ्याच कालखंडानंतर एक मोठी देखणी स्पर्धा या बांदेच्या पाठेश्वर मैदानावर. बरेचसे क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आमच्याशी जोडले जात आहेत. त्या समस्त क्रीडा रसिकांचं सुद्धा स्वागत. मी म्हणेन V4 IB LLP, V4 IB कन्सल्टन्सी LLPच्या माध्यमातून आपण हे सगळेजण एकमेकाशी जोडलेलो आहोत. एक सुंदर देखणं नियोजन आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं. खऱ्या अर्थानं या मान्यवरांची एक अथक मेहनत, एक अथक परिश्रम आणि त्याला इथल्या समस्त आयोजन कमिटीच्या सदस्यांनी दिलेली साथ. मग ऋषी कोरगाव, ऋषी हरमलकर असतील, अभय नाईक असतील, अमजद खान असतील, इतर सगळेच या ठिकाणी साथीदार, ज्यामुळं या ठिकाणी एक छान सुंदर वातावरणात हा सोहळा रंगतोय. पपन साळगावकर पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. पुढील चेंडू घेऊ. चेंडू अगदी सहजरित्या खेळून काढतोय हलक्या हातानं. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेने धावसंख्या वाढते. धावफलकावर 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. लतेश साळगावकर आणि सचिन टाककर ही सोडी मैदानात आपण बघतो. खऱ्या अर्थानं मी म्हणेन आन बान शान की लढाई. ही अस्तित्वाची लढत मैदानावर जारी. कारण इथे जर हार मिळाली तर टाटा गुड बाय करावं लागेल. कदाचित V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ची वाट बघावी लागेल या मैदानावर.
सुंदर फटका, क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, जॉन सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय, परंतु या परिस्थितीत मात्र दोन्ही फलंदाज एक धाव सहजरित्या पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 5 धावफलकावर. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात फलंदाजी करत असताना श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघ. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक, मी म्हणेन खऱ्या अर्थानं एक महत्वपूर्ण षटकादरम्यान एक सुंदर गोलंदाजी हाताळली. पपन सागावकर अनुभवाची पेटी, ज्याला संबोधलं गेलं एक बुजुर्ग नाव, एक विश्वासपूर्ण नाव आरोंदा संघाचं, सातत्यानं आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर या ठिकाणी हे महत्वपूर्ण षटक हाताळलं गेलं. खर तर अगदी फायनल पर्यंत या दोन संघांमध्ये लढत अपेक्षित होती, परंतु अगदी हे दोन कडवट प्रतिस्पर्धी या निमित्तानं अगदी उपउपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान एकमेका विरोधात उभे टाकतायत. यातूनच या निमित्तानं आपण 4 संघ निश्चित झाल्यानंतर सेमीफायनलचे सामने सुद्धा निश्चित होतील. या अगोदर होडावडे संघ, दुसऱ्या बाजूने श्री गौरव स्पोर्ट्स बांदा संघ आणि या अगोदर तिसरा संघ जो माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये आपलं नाव पक्क करून गेलेलं आहे. या सामन्यामधून आपल्याला निश्चित होईल की या स्पर्धेतील चौथा कुठचा संघ असेल जो सेमीफायनल मध्ये जाईल. गोलंदाजीत बदल, गुरुप्रसाद सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. ज्या गुरुप्रसादनं या अगोदरच्या साखळी फेरीमध्ये खऱ्या अर्थानं प्रभावित करणारी कामगिरी या मैदानावर गाजवली, मी म्हणेन अधिराज्य गाजवलं, तोच गुरुप्रसाद सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. लतेश साठी हा चेंडू असेल. हलक्या सताना चेंडू खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, जमिनीलगतचा फटका, जोपर्यंत चेंडूला अडवलं जातंय दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेत चेंडूला माघारी पाठवलं जातंय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 6 धावा धावफलकावर. 6 लॉस ऑफ 1 विकेट. लतेश साळगावकर स्ट्राईक गेटच्या दिशेनं आता केलेला चेंडू सचिन टाकरचा होता. धावसंख्या 6 धावफलकावर. काय जबरदस्त वातावरण, मी म्हणेन मंत्रमुग्ध करणारं वातावरण. परिसरामध्ये मडुरा गावचे सरपंच उदयजी चिंदरकर यांचं सुद्धा आगमन होत आहे. मान्यवर कक्षामध्ये उदयजी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. चेंडूचा प्रवास सीमा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ऐकूया खऱ्या अर्थानं मी म्हणेन विश्वासपूर्ण नाव गोपाल भटाच्या मनातील आणि खऱ्या अर्थानं अगदी पहिला धक्का बसल्यानंतर ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत सचिन टाकर सोबत एक चांगली भागीदारी रचण्याचा मनसुबा हा लतेश साळगावकरचा. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार. अगदी पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीचा थ्रो होतोय तोपर्यंत 1 धाव नॉन स्ट्राईक एंडवर येतोय लतेश साळगावकर. धाव संख्या धावफलकावर 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. धावफलक बघा हलता ठेवताना दिसतायत. कुठच्याही प्रकारचा दबाव घेतला जात नाहीये. एक रणनीती या निमित्तानं निश्चित केलेली आहे की सामना करो या मरोच्या परिस्थितीचा असल्यामुळं इथं जिंकणं प्रत्येकालाच क्रमप्राप्त आहे. त्यामुळे क्रीडा रसिकांचं मनोरंजन होईल यात तीळ मात्र शंका नाही. सन 2025 या अगदी सुरुवातीच्या वर्षाच्या या पहिल्याच महिन्यात एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा
मनोरंजन करते तमाम क्रीडा रसिकांचं. गुरुप्रसाद सज्ज, सचिन टाक्करसाठी हा चेंडू. चेंडूवर बोट फिरवली खऱ्या अर्थानं. मी म्हणेन गती परिवर्तन. चेंडू गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची होते गणना. दुसरं षटक मार्गस्थ मैदानावर. धाव संख्या धावफलकावर दिसते 15 धावा एका गाडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 या षटकातील पुढील चेंडू सज्ज पुन्हा एकदा. सचिन टाक्करसाठी हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. निश्चितपणानं मी म्हणेन वापसी केली गोलंदाजानं. सलग ते 2 चौकार आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं वापसी. खेळ समाप्त होतोय 12 चेंडूंचा. 45 धावांचा पाठलाग त्रिशा स्पोर्ट्स आरुंदा संघाच्या विरोधात श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाचा. संघाची धावसंख्या वर्तमान स्थितीत 2 षटकांचा खेळ समाप्त 1-15. ऐकूया डीजे सुजल. पण धून अनुभवतोय एकूण या 5 दिवसाच्या प्रवासात. खऱ्या अर्थाने मी म्हणेन यूट्यूबवर सुद्धा खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत आमच्या 20 वर्षीय डीजे सुजलसाठी. आणि एक उभरता युवा या निमित्तानं या क्षेत्रामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय सुजल नाईक. अगदी मनपूर्वक शुभेच्छा असतील V4 IBच्या वतीनं तुम्हाला सुद्धा. तिसरं षटक मार्गस्थ मैदानावर. आयुष सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. लतेश साळगावकर साठी हा चेंडू असेल. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास निर्बंध असलेल्या क्षेत्रात पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावर 16 धावा. तब्बल 13 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. बंड्या काय वातावरण रंगलंय. खऱ्या अर्थानं मी म्हणेन ही अस्तित्वाची लढत बनलेली आहे. अण्णा पाटकर विरोधात मकरंद तोरसकर असं हे जरी चित्र असलं तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 मातब्बर संघ, एक गोपाल बटा यांच्या कृपा छत्राखाली मी म्हणेन छत्रछायेखाली वावरत असलेला श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघ, तर दुसऱ्या बाजूनं पपन साळगावकर यांच्या छत्रछायेखाली वावरत असलेला आरोंद्याचा त्रिशा स्पोर्ट्सचा आरोंदा हा संघ. दर्जेदार खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान शान समजले जाणारे हे दोन्ही संघातील खेळाडू. एक से बड एक खेळाडू म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट असं जरी या सामन्याचं जरी वर्णन केलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. अशा रीतीचा एक दर्जेदार सामना अगदी दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये क्रीडा रसिकांच्या सेवेसाठी. पुन्हा एकदा एक मोठा जोरकस फटका. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली धक्का बसतोय, माघारी परतावा लागेल. दुसरा धक्का. धावसंख्या धावफलकावर 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऐकूया
फुगलेली म्हणायला हरकत नाही, कारण खऱ्या अर्थानं धावा ज्या समायला पाहिजे होत्या या षटकात त्या मात्र धावा जमताना थोड्याशा दिसत नाही आहेत. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात काय सामना रंगलाय. करो या मरोची परिस्थिती वाला सामना, बेस्ट वर्सेस बेस्ट की लढाई. फटका खूप सुंदर जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथे जेवढ्या धावा काढल्या जातील पंचांचा इशारा, मला वाटतं दोन धावांचा इशारा. चेंडू अडकलेला आहे मध्यंतराला, 2 धावांचा इशारा येईल. चेंडू जर खाली आलेला तर आपण जेवढ्या धावा काढल्या असत्या तेवढ्या निश्चितच आपल्याला दिल्या गेल्या असत्या. चेंडू मध्ये अडकलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला विहिरीतच उडी मारावी लागेल तरच कुठेतरी या ठिकाणी चेंडू मिळेल. परंतु मी म्हणेन या नैसर्गिक अडथळे होते, या निमित्तानं याही सगळे नैसर्गिक अडथळे या मैदानावर हायलाइट झाले. मग ते झाड असेल, वायर असेल किंवा ती विहीर. एक खूप लाभदायक मैदान. इथे खेळणं तसं सोपं नसतं या मैदानावर, परंतु तो माइंड गेम मैदानावर आपण खेळला की खऱ्या अर्थानं मजा येते या मैदानावर. 2 धावांनी धावसंख्येत वाढ, 18 धावा धावफलकावर. 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज बॉलिंग मार्कवर. यापुढील चेंडू असेल. फटका खूप सुंदर स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, 1 बाउंस सीमा पर चौका. नितेश लोणेच्या माध्यमातून श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाच्या वतीनं धावसंख्या 22, 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ मैदानावर. षटकामधील पुढील चेंडू सज्ज बॉलिंग मार्कवर. सुंदर फटका, बॅटची कड घेऊन जातोय. निर्बंध असलेल्या क्षेत्रामध्ये एका धावेचा येतो इशारा आणि या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 23 धावफलकावर. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा आणि 3 षटकांची समाप्ती. 45 धावांचा पाठलाग. धावफलकावर धावसंख्या 23, उरले तर 18 चेंडू. या निर्णायक 18 चेंडूवर अजून जिंकण्यासाठी 22 धावांची असेल आवश्यकता. मी म्हणेन 18 चेंडू 22 धावा विजयाचं समीकरण. दिसायला सोपं वाटणारं हे आव्हान. या मैदानावर एका दुसरा विकेट पुन्हा एकदा वापसी होईल का त्रिशा स्पोर्ट्स अरुंदा संघाची, की ही घोडदौड बांदेश्वर शिरोडा संघाची अशीच पुढे राहील हे सांगण्यासाठी येत आहेत समालोचन कक्षामध्ये बदल. सावंतवाडीचा अजून एक गोड मंजूळ आवाज येत आहेत पुन्हा एकदा मायक्रोफोनवर गुरु चिटणीस. त्या अगोदर ऐकूया सुमधुर संगीत. धन्यवाद. धन्यवाद नितीन नाईक सर. पहिल्या 3 षटकात 23 धावा निघाल्यात. उरलेल्या 3 षटकात अजूनही 22 धावांची आवश्यकता. सामना सोपा नाही आहे. सामन्यात जर आरोंदा संघानं 2 झटपट गडी जर बाद केले ना तर या सामन्यामध्ये त्यांचा संघ नक्कीच आपलं आव्हान परतून लावू शकेल. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाचं, ही भागीदारी जर अशीच अजून 10-15 धावांची राहिली तर या सामन्यात सहजगतीनं त्यांचा विजय देखील सुकर होईल. कोण ठरेल कोणत्या संघावरती वरचढ. 2 तगडे संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातले
म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं जरी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जरी दर्शवली जात असेल, दाखवली जात असली, तरी मोठ्या संख्येनं या खेळाडूंचा खेळ प्रत्यक्षपणे मैदानात पाहण्यासाठी उपस्थित तमाम एवढ्या मोठ्या संख्येने क्रिकेटर्स या मैदानावर. चौथ्या षटकाला झालेली सुरुवात. पहिला चेंडू स्लोवर वन पद्धतीचा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला जातोय नितेश कडून आणि एक धाव वसूल केली जात आहे. आता मात्र स्ट्राईकला कोण येतोय बघा, लतेश साळगावकर. सलामीचा फलंदाज या नात्याने खरं तर तो मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलाय. तो लतेश साळगावकर सज्ज झालाय स्ट्राईक एंडवरती. आता हव्यात 21 धावा, त्यासाठी चेंडू शिल्लक राहिलेत ते 17. लॉफ्टेड फटका, फसलाय फटका, झेल टिपेल का कुशल पेडणेकर, सब फिल्डर, निर्णायक झेल लतेश साळगावकर बॅक टू द पेव्हिलियन. आणि या झेलासाठी V4 IBCL यांच्याकडनं, अमजद भाई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. काय क्रुशल झेल, मॅच टर्निंग झेल असं म्हटलं तर अवघड नाही. डीजे घाटवळ, ज्या खेळाडूंची नावं या मर्यादित षटकांच्या खेळामध्ये शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये ज्या खेळाडूंचा उल्लेख होतो तो हा खेळाडू अक्षय घाटवळ, ज्याने ही कामगिरी केली. गोव्याच्या रजत कुडाळकर या त्या ठिकाणी शिरोडा संघाचा अक्षय घाटवळ यांनी मर्यादित षटकांच्या खेळामध्ये वैयक्तिक शतक झळकवण्याचा पराक्रम देखील केलाय. तो हा खेळाडू अक्षय घाटवळ स्ट्राईक एंड वरती सज्ज. हवेत किती धाव्या, 21 धावा हवेत, 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आशिष सज्ज. पहिला चेंडू उडवलाय डीप स्क्वेअर लेग च्या बाजूने, स्टँड हँडलवर हिट्स V4 IBCL षटकार. रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा अक्षय घाटवळ जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, या ठिकाणी मारलेला फटका ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं विथ अलॉंग द कार्पेट अशा पद्धतीचा फटका. त्रिशा स्पोर्ट्स आरोंदा संघ जर हा सामना जिंकला तर संघाचे मालक अण्णा पाटकर यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. मौका सबको मिलेगा, चाहे वो बल्लेबाजी करणारी टीम हो, चाहे वो गेंदबाजी करणारी टीम हो. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना. अगदी चेंडू गणिक, प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं चित्र बदलत आहे. पुढच्या प्रयत्नात बघा अक्षय घाटवळनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नात नितेश लोणेची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. अजून एक गडी, महत्वपूर्ण गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय जरूर. मोठा हादरा बसलाय आणि त्याची जागा नितेश लोणेची जागण्याची नवीन फलंदाज मला वाटतं मैदानामध्ये रोहन लोणे.
त्रिशा स्पोर्ट्स संघ हा जर सामना जिंकला तर संघाचे मालक अण्णा पाटकर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. काय पारितोषिकांची मेजवानी. यानंतर आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनल राऊंडचा सामना गौरव स्पोर्ट्स बांदा विरुद्ध माऊली क्रिकेटर्स तोरसे. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस साठी ताबडतोब संपर्क करा. 14 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. काय सामना आहे बघा. ज्यांना हृदयाचा त्रास आहे, ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे, अशा प्रेक्षकांनी हा सामना न बघितलेला बरा. पुढचा चेंडू, पुलचा फटका, नाकार मुटका, चेंडू जातोय सीमा पार. अक्षय घाटवर मॅन इन फॉर्म. चेंडू जातोय सीमा पार. विपुल IBCL षटकार. डावा पारितोषिकांमध्ये वाढ केली आहे. तृषा स्पोर्ट्स संघाचे मालक अण्णा पाटकर याने तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. हा सामना जर तृषा स्पोर्ट्स आरोंदा संघानं जिंकला तर तृषा स्पोर्ट्स आरोंदा संघात अण्णा पाटकर जे या संघाचे मालक आहेत त्यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजीच्या मोर्चावरती पपन साळगावकर वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि महत्वपूर्ण बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि धावा शिल्लक राहिल्यात. आमचे गुणलेखक क्षितिज भोगटे सांगतायत की फक्त 8. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. रोहन लोणे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहे बाहुबली फलंदाज अक्षय घाटवळ ज्यानं आपल्या संघासाठी 2 षटकार ठोकत समीकरण काहीसं सोपं केलंय. पपनचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा स्टीअर करतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये घोषित स्वरूपातल्या एकेरी धावेसाठी. स्ट्राईक त्याकडे अक्षयच्या हाती सुपूर्द करण्यात धन्यता मानली आहे रोहननं. कारण रोहनला माहिती आहे की अक्षय ज्या पद्धतीने खेळतो हा सामना फक्त अक्षयसाठी जर विचार करायला गेला तर तो केवळ 2 चेंडूंचा. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके सामना संपवायचा. पारितोषिकात अजून वाढ. 20,000 रुपयाचं पारितोषिक. तृषा स्पोर्ट्स आरोंदा संघाचा हा सामना जिंकला तर 7 धावांची केवळ आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. अक्षय घाटवळ स्ट्राईक एंडला. लोअर फुल टॉस पद्धतीने अक्षयनं प्रयत्न जरूर केला परंतु घोषितच्या स्वरूपातल्या 2 धावांवरती त्याला समाधान मानावं लागलंय. आता फक्त 5 धावांची आवश्यकता. अक्षय बघूया षटकार लगावेल का. हा सामना विनिंग ऑन अ हाय नोट MS धोनी स्टाईल मध्ये षटकार ठोकून आपल्या संघाला सेमीफायनल राऊंडचं तिकीट काढून देईल का. माऊली क्रिकेटर्स तोरसे आम्ही आपली वाट बघतोय कारण प्रतिस्पर्धी संघ गौरव स्पोर्ट्सचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आपली आम्ही वाट बघतोय. जरा ताबडतोब संपर्क करा. षटकार ठोकून सामना संपवला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षयसाठी. परंतु ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, खोदून काढलेला फटका, एकंदरीत कव्हरच्या दिशेनं 1 धावेची भर. 4 धावांची केवळ आवश्यकता येणाऱ्या 9 चेंडूंच्या खेळामध्ये. आलाय कर्णधार अमजदभाई. पुढच्या सामन्याचा नाणेफेक करून घ्या. दोन्ही संघाचे कर्णधार आले. हॅलो सन्माननीय सूर्यवंशी साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सेमीफायनल सामना क्रमांक 1 माऊली क्रिकेटर्स तोरसे गोवा विरुद्ध सामना रंगतोय. इथला स्थानिक संघ गौरव स्पोर्ट्स बांदा. सचिनजी सूर्यवंशी आणि सन्माननीय सावंत साहेब ही सगळीच मान्यवर मंडळी या ठिकाणी या टॉसच्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवत आहेत. विनंती असेल फक्त 3 धावांची औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. 3 धावांची आवश्यकता आहे ती श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाला. पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पपन साळगावकरचा
पपनला माहिती आहे की सामना तर आपल्या संघाच्या बाजूने निसटलाय, परंतु शेवटच्या क्षणात काहीतरी वेगळं करायचं, प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकायचा हा प्रयत्न एकंदरीत हा मैदानावरती केला जातोय तो पपन साळगावकर नावाच्या गोलंदाजांकडनं. केवळ 2 धावांची आवश्यकता, 8 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक आणि अक्षयनं मारलाय फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे, तो कोणतीही चूक करत नाहीये. अक्षयनं या ठिकाणी षटकार ठोकून सामना संपवायची मनीषा ही मात्र त्या ठिकाणी फोल ठरली. अक्षयचा गडी माघारी परततोय आणि त्याची जागण्यासाठी जातोय कोण बघा, दाजी धुरात संघाचा कर्णधार. समस्त मान्यवरांना मी खूप खूप धन्यवाद देईन की या प्रवासात आपण V4 IB कन्सल्टन्सी LLP सोबत या ठिकाणी आहात. खूप खूप धन्यवाद. आपले एक छान सुंदर सामना रंगतोय. अंतिम काही धावांची आवश्यकता ऐकूया पुन्हा एकदा गुरु चिटणीस यांना. जिसकी है बैटिंग खूबसूरत वो है दाजी धुरत. मैदान के अंदर केवळ 2 धावांची आवश्यकता. दाजीनं खेळलाय फटका अगदी विथ अलॉंग द कार्पेट, डायरेक्ट हिट. दाजी जसा आला तसा माघारी परतला. 2 धावांची आवश्यकता आहे. हाराकिरी करण्याची खरं तर आवश्यकता नाही आहे, परंतु हा असतो मॅच प्रेशर. नक्कीच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तोरसे संघानं पुढच्या सेमीफायनल राऊंडच्या सामन्यामध्ये बांदा संघाविरुद्ध आणि 2च धावांची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी केलेली हाराकिरी दाजीच्या मात्र महागात पडते. दाजी त्या ठिकाणी माघारी परततोय आणि त्याच्या जागेसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. निखिल आता जो सुंदर रनआउट या ठिकाणी करण्यात आला त्या खेळाडूचं नाव होतं गुरुप्रसाद. गुरुप्रसाद आणि गुरुप्रसादसाठी V4 IB कन्सल्टन्सी यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक येतं या रनआउटसाठी गुरुप्रसाद याच्यासाठी. धन्यवाद. आवश्यकता मी मगाशीच म्हटलं की विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे आणि ती औपचारिकता पूर्ण करेल कोण. एका बाजूला अण्णा पाटकर ज्याने 20,000 रुपयाचं पारितोषिक रावलं आपल्या संघाला विजयासाठी, तर दुसऱ्या बाजूनं मकरंदजी तोरसकर ज्या संघानं यावर्षी सलग 5 मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा भीम पराक्रम गाजवला तो हा संघ श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघ. 2 धावांची आवश्यकता फक्त. गोलंदाजीच्या मोर्चावरती आहे अभि, सज्ज होतोय तो. गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला दिसतोय तो अर्थात निखिल. 2 धावांची आवश्यकता. निखिल आहे स्ट्राईकला. पहिला चेंडू स्टिअर केला जातोय. घोषितच्या क्षेत्रातली 1 धाव मिळते. धावसंख्या आता मात्र बरोबरीत येऊन पोहोचली. गेले 4 दिवस आपण बघत होतो कंपल्सरी चेस ही नियमावली होती, परंतु आज शेवटच्या क्षणी सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळेल. 5 चेंडू आणि 1 धावेची असेल आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंड वरती रोहन लोणे ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता तो सज्ज होतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती अभि सज्ज होतोय. आखोटपाचा चेंडू कट केलाय. घोषित क्षेत्रातली 1 धाव मिळते. हा सामना विजय ठरतोय. उपांत्य फेरीच्या आता सेमीफायनल राऊंडच्या सामन्यामध्ये प्रवेश करतोय तो अर्थात श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघ.
विजेत्या श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतोय. त्याचप्रमाणे संघाचे संघ मालक मकरंदजी तोरसकर यांचं देखील पुन्हा एकदा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर अभयजी नाईक, आपल्याला विनंती असेल आपण जरा कृपया संपर्क करा. अभयजी नाईक. यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय समीरजी सावंत, जे खास मुंबईवरनं एअर इंडिया मुंबईच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्याशी जोडलेले आहेत, त्यांना